डिक्लेअर झालेला आहे. भारतीय जनता पार्टीची जागा दाखवते रावेची. काय प्रतिक्रिया आपली? आता एक्झिट पोलचं काम केलेलं आहे मला असं वाटतं. आणि पण मला एक खात्री आहे की ही निवडणूक जी जनतेने हातात घेतली आणि जनतेची निवडणूक असल्यामुळे याचा निर्णय हा जनतेच्या बाजूनच लागणार आहे, एवढं नक्की खात्री आहे मला. दादा, एकीकडे रक्षा खर्च म्हणतात की तिसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून माझंच नाव या ठिकाणी समोर आलेलं आहे. त्यांचं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं. पण त्यांनी हे सांगितलं, मला असं वाटतं, मी आता टी व्हीला नुकतंच बघितलं होतं की मला विजयाचं धाकधूक आहे, परंतु ईटीव्हीच्या पोलमुळे मला विजयाचा विश्वास वाटतो आहे. म्हणजे त्यांना जनतेवरती विश्वास नाही, त्यामुळे त्यांचं हे सिद्ध होतं की जनतेचं काय काम केलं आहे, त्यामुळे त्यांना जनतेवर विश्वास वाटत नाही असं मला वाटतं. एक्झिट पोल तुमच्या विरोधात गेला आहे तरी वाटते तुम्हाला विश्वास? नाही, विरोधात गेलेला नाही, त्यांनी एक्झिट पोल दिलेला आहे, त्यामुळे माझ्या विरोधात नाही आहे. 4 तारखेला जनतेचा विजय नक्की आहे. रक्षाताईंनी धाकधूक जरी व्यक्त केलेली असेल तरी त्यांना विश्वास आहे असं हे वक्तव्य त्यांनी केलं. नाही, आमचा तर परिपूर्ण विश्वास आहे. जरी एक्झिट पोल विरोधात असला तरी परिपूर्ण विश्वास आहे आमचा म्हणजे माझा एकट्याचा नाही तर पूर्ण जनतेचा विश्वास आहे. काय लीड घ्याला काय वाटतं? लाखाने आमचं सीट निवड करणार. मी आधीपासून लाखानंच बोलतो ना, आता तेच बोलतो. माझे कधीपासूनचं जे वाक्य आहे तेच आजही शेवटपर्यंत तेच आहे, लास्टपर्यंत. आणि फक्त निवडणुकीपुरता मी जनतेशी कनेक्टेड नाही आहे, तर जनतेशी माझी नाळ कंटिन्यू जुळलेली आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की निवडणूक संपल्यानंतरसुद्धा आपण बघितलं असेल काय कशा पद्धतीने जनतेशी कनेक्टेड आहे. निवडणूक संपल्यावर तुम्ही तालुकावाईज आभार दौरे हो घेतलेले. आता पहिले उमेदवार होते तुम्ही जळगावमधले, रावेरमधले, किंवा तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आभार दौरे घेतले. काय नेमकी भावना होती तुमची? नाही, हे माझं कर्तव्यच आहे. प्रत्येकाने काम केलेलं आहे. तुम्हाला रिझल्टची चिंता करणार आणि रिझल्ट जर तुमच्या बाजूने नाही लागला तर मग तुम्ही त्यांचं जे काय केलेलं काम ते तुम्ही वेळेस जाऊ देणार का? प्रत्येकाने काम केलं आणि प्रत्येकाच्या कामाची पावती आपण दिली गेलीच पाहिजे आणि त्याचं ऋणनिर्देश करायलाच पाहिजे असं मला वाटते. आणि हे आजचं नाही, माझं गेल्या वयाच्या 18 वर्षांपासून काम करतो पब्लिकमध्ये, जनतेशी जाड जुळलेली आहे. त्यामुळे हे इलेक्शन तर एक निमित्त आहे, पण माझं नेहमी कनेक्शन जनतेशी जुळलं. सुखदुःखात मी केव्हाही हजर असतो आणि सुखदुःखात राहणे हजर हेच महत्त्वाचं आहे. फक्त एकटा सिंगल राहण्यात मला वाटते मला आनंद वाटत नाही. 4 लोक सोबत असायला पाहिजे, हाच माझा त्याच्या मागचा उद्देश आहे. रक्षाताई असं म्हणतात की पुन्हा हॅट्रिक होणार. तो त्यांचा प्रश्न आहे, पण आताही त्यांनी परिपूर्ण मत मांडलेलं नाही की बा हे जनतेचा किंवा जनतेने मला मतदान दिलेलं आहे, निवडून येईल, मला स्वतःला धाकधूक आहे असं कधी मला पाहिलं नाही मी कधी त्याच्यात. की तुम्हाला विश्वास आहे? मला माझ्या जनतेला, माझ्या सर्व आप्तेष्टांना, सर्वांना पूर्णपणे विश्वास आहे. प्रत्येकाची भावना आज माझ्या सोबत येते की नाही दादा काही चिंता करू नका, आपला विजय पक्का आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.